अर्जुन तात्या तुम्हार त्यांनी पण स्टेजवर यायचं. अर्जुन तात्या माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील यांचा सत्कार पिंटू नाना लोंढे यांनी करावा. कुंडलिक गायकवाड यांचा सत्कार सुधाकर आगलाव यांनी करावा. राजेभाऊ सुरवसे सौंदर्य सरपंच यांचा सत्कार कल्याण आगलाव यांनी करावा. आज आपल्या सभेनिमित्त प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष विकास बारबोले यांचा सत्कार यांचा प्रवेश अधिक सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार बप्पा डोपडे यांनी करावा. बहुचर्चे होत आहे. महादेव नवनाथ उमरे यांचा सोपल गटातून राऊत गटात प्रवेश त्यांचा सत्कार मोडणी करावा. मंडपवाले 2-3 चटई हातरा तिकडे महिला बसणार आहेत. मंडपवाले 5 चटई हातरून या महिला आलेल्या आहेत पलीकडून. या सभेसाठी विकास बरवले यांनी संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांना नतमस्तक होऊन माझ्या भाषणाला सुरुवात करतोय. येथे जमलेले सर्व मान्यवर आपल्या बार्शी तालुक्याला ज्यांनी खरा विकास काय असतो, विकास म्हणजे काय आणि शेतकऱ्यांसाठी काय करावं लागतं हे ज्यांनी दाखवलं ते बार्शी तालुक्याचे लाडके आमदार राजाभाऊ राऊत. तसेच येथे जमलेले सर्व सन्माननीय आणि माझ्या लाडक्या मतदार बंधू भगिनी आणि शेतकऱ्यांना, आज जी विधानसभेची निवडणूक आहे, जर आपल्या पुढे कोणता उमेदवार आहे, त्यांनी बार्शी तालुक्यासाठी काय केलंय हे आपण पहिल्यांदा बघायला पाहिजे. त्यांनी आपण सत्ता देऊन बघितली, राजाभाऊच्या कामाचं सांगायची गरज नाही, आपण सगळ्यांनी रोज बघतो, पण त्यांनी आजपर्यंत काय केलंय हे आपल्याला बी बघावं लागेल, विचार करावा लागेल. कुठलं बी मराठा आरक्षणाचा असू द्या किंवा दहशतीचा मुद्दा ते सारखं सांगतात, पण दहशतीचा मुद्दा राजाभाऊनी संपवला. कोणाची दहशत बार्शी तालुक्यामध्ये होती ते राजाभाऊनी संपवलेली आहे. आणि मराठा आरक्षणावर जे मत मागण्याचा प्रयत्न होतोय, आपल्या समाजामध्ये ज्यांनी भांडणं लावली, ओबीसी मध्ये लावली, त्यांना संपवण्याचा प्रयत्न आपण आता प्रयत्न म्हणजे करावाच लागतोय. नाहीतर आपल्या बार्शी तालुक्याचा विकास
त्यांनी दाबले का नाहीत? आणि कोर्टात गेल्यावर त्यांनी कसं केलं? देणगी पावती म्हणजे कोर्टात चोरी बी अशी केली की कोर्टात बी चलत नाही, हाय प्रोफेशनल चोरी केली. आणि तसेच आर्यन शुगरच्या ऊस बिलाच्या बाबतीत किती जणांचे पैसे बुडवलं, किती जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. शिक्षणासाठी आपल्या शेतकऱ्यांना पोराच्या शिक्षणासाठी ऊस घातला, ते बिल आल्यानंतर आपण पोराचं शिक्षण करू, फी भरू, पोरीचं लग्न करू. पण काय झालं? मालक तोड करून ऊस आर्यन शुगरला घातला तर सगळंच बिल दाबलं. ते पण आपल्या शेतकऱ्यानं जमिनी विकून पोरांच्या फी भरल्या, शिक्षण केलं. एक उदाहरण द्यायचं म्हणलं, यांची कपटी भावना काय? आमच्यातली 2 मुलं आपल्या मार्केट कमिटीमध्ये कामाला होती. 19,000 रुपये भरून त्यांनी लायसन घेतलं होतं, तर राजकीय यांनी कपटीपणा दाखवला. आपण म्हणताय ना सर्वसमावेशक, काय नाही. त्या 2 पोरांना काढून टाकलं ते टाकलं, पण ते 19,000 बी टाकलं त्यांचं. ती कुणी द्यायचं माघारी? माझ्या शेतकऱ्यांचं पैसे कुणी द्यायचं? 10,000 रुपये ऊसाचं बिल कुणी द्यायचं? बरं आजपर्यंत तुम्ही विकासाच्याच गप्पा मारत आहे. काय विकास केलाय? आज खरा विकास बघा, बार्शी तालुक्यामध्ये सगळीकडे रस्ते झालेत, शिवसृष्टी झाले, शहीद स्मारक झाले. आणि आपले पीक विमा किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्नाची अतिवृष्टी राजभाऊ राऊतांनी विधानसभेमध्ये मांडून ते सोडवलेलं आहे. अरे आणि कुठल्या 400 कोटी नाही 40 कोटी आणलेत का आजपर्यंत? तर आपल्या बार्शी तालुक्याच्या विकासासाठी राजाभाऊ राऊत यांनी 4,000 कोटीचा निधी आणला. आणि हे म्हणतात 4,000 कुठे दिले? 4,000 कोटी ते बी मान्य करतात. 4,000 कोटी आणले, पण कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं? शेतकऱ्या. तुम्ही कुणाला दिलं? तुम्ही आपले MIDCचं चेअरमन कुणाला? आपल्या सामान्य शेतकऱ्याला केलं का? खडीकरे शेत कुठल्या सामान्य शेतकऱ्याला काढून दिलंय का? तुम्ही कशाला मोठ्या बाता मारताय? तुम्ही काय केलं ती सांगा. तर मध्ये मी पाण्याचा प्रश्न होता, काहीतरी मी पाणी आणलं, मी जन्मलो नव्हतो, तुम्ही जन्मलो नव्हता तेव्हा मी पाणी आणलं, आणि तेच पाणी पिऊन डबल मिनिंग मध्ये काहीतरी बोलले. अरे आमची पोरं जे आहेत ना, ते उपकार कोणाचं ठेवत नाहीत. त्याच 25 वर्षाच्या पोरानं तुमचे उपकार फेडलं आणि मार्केट कमिटीमध्ये तुम्हाला जोरदार पाणी पाजलं. आणि 25 वर्षाचं पोरगच चेअरमन झालं. राजा भाऊचा तर नादच करायचं नाही, त्याने किती वेळा पाणी पाजलं, तुम्ही मोफत बसा. तरी मित्रांनो विनंती आहे, असं आमदार पुन्हा होणे नाही. आपल्या बार्शी तालुक्याचा विकास जर असाच चालू ठेवायचा असेल, भविष्य बघायचं असेल, आपल्या बार्शीचं शेतकऱ्याचं भविष्य कुठं असेल, तर फक्त आमदार राजाभाऊ राऊत. आणि आता आंदोलनामध्ये भाषण करणं असं राजकीय, आणि आंदोलनामध्ये काय कुणाला बी जोडता येतंय, पण इथे एक बाजू धरून खरंच बोलावं लागतंय. राजकारणातलं अवघड आहे. आणि आता मी ठरवलंय की राजाभाऊच्या माग पूर्णपणे थांबायचं. कारण आता माझ्या माग हिम्मतवाला भी है, दिलवाला भी है और जिगरवाला भी है. अभी रुकने का नहीं, ऐसे चलते रहने का, लड़ेंगे भी और जीतेंगे भी. धन्यवाद. यानंतर आपल्या गावचे जिल्हा परिषद सदस्य समाधान पाडवीपुढे यांनी सभेला संबोधित करावं असे मी विनंती करतो. 246 विधानसभा मतदारसंघ, बार्शी तालुक्याचं ढाण्यावाड, भावी आमदार, भावी मंत्री, या तालुक्याचं दमदार नेतृत्व, पाणीदार नेतृत्व. पाणीदार का म्हणायचं? तर आपल्या ह्या भावी भागाला पाणी दिल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाहीत. त्यामुळं पाणीदार नेतृत्व राजाभाऊ राऊत. या ठिकाणी सर्वांची नावं घेण्यापेक्षा सर्व स्टेजवरील सुज्ञ मंडळी आणि मतदार बांधवांनो, आज मी विकासाबद्दल जास्त बोलणार नाही, पण भाऊ आपण जो विकास केलाय जिल्हा परिषद मार्फत, माझ्या मार्फत तुम्ही जो विकास केलाय तो भावीसाठी इतका भरपूर विकास आहे. विकासाचा मुद्दा भावी गावाला सगळ्यांना माहित आहे. पण मी एवढं सांगतो, येत्या 20 तारखेला आता जो तरुण वर्गात उत्साह आहे, जो तरुण वर्गात उत्साह आहे, त्या 20 तारखेला 5 वाजेपर्यंत मतपेट्या पॅक होईपर्यंत आपल्यातले काही ग्रामपंचायतले मतभेद काय असतील ते बाजूला ठेवून, आपल्यात मतभेद बाजूला ठेवून प्रत्येकानं जेवढं आपण भाऊसाठी जेवढं करताय तेवढं जास्तीत जास्त करायचंय. कारण भाऊकडून पुन्हा आपण डाळे पिंपळगावात
कमी 300-350 मतांना प्लस जाईल त्यावेळेस भाऊला आपण बावीतली सर्व माणसं हक्कानं सांगू शकतो किंवा भाऊ आमचं दरच वर्षी 2-3 वर्षानंतर दुष्काळ पडतो आणि तिथल्या शेतकऱ्यांना ऊस मोडावं लागतं, भरल्या पिकातला नांगर फिरवावा लागतो, त्यामुळे ढाळे पिंपळगाव प्रकल्पात तुम्ही पाणी आणायलाच पाहिजे. आणि जो विषय आहे भाऊंकडे आता लिस्ट दिलेली आहे, आता गावातला विकास संपलेला आहे भाऊ. काय काय ठिकाणी रस्त्याचा एवढा प्रश्न आहे की ऊस लावायचा म्हणलं तर तिथं रस्ता नसल्यामुळे ऊस लावता येत नाही. तेवढा एक तुमच्या भाषणात तुम्ही विषय तेवढा मुद्दा एक क्लिअर करून द्या मला. आणि बावी गावाच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगतो, बावी ग्रामस्थाच्या ह्यातून तुम्हाला कमीत कमी 350 मताचा लीड द्याचाल. ही सगळ्या देव का बाबा बोलला शब्द देव का हा बावी गावातून कमीत कमी भाऊ 350 मताचं मताधिक्य तुम्हाला देऊन 20 तारखेला आपलं चिन्ह माहित आहे ना, 3 नंबरचं बटन धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतांना भाऊला निवडून द्या. एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. आता यानंतर बार्शी विधानसभेचे उमेदवार आपला बुलंद आवाज राजभाऊ राऊत सभेला संबोधित करतील आणि त्यांनी करावं अशी मी विनंती करतो. आजच्या बावीतील आपल्या या कॉर्नर सभेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, समोर बसलेली सगळी माझी वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, सर्व शेतकरी बांधव, घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनी, आज या ठिकाणी बांधवनो आता ही दुसरी चक्कर असं बावीला या 15 दिवसामध्ये. आणि आज त्या दिवशी खंडोबाच्या देवळामध्ये आपण बैठक घेतली होती. आज या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधवांना नम्रतेची विनंती करायची की आज आपण या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वांनी एकत्रित येऊन, आज 14 तारीख आहे, 20 तारखेला मतदान आहे, आता जवळपास 7 दिवस राहिलेले आहेत आणि अत्यंत चांगलं नियोजन या ठिकाणी आपण सर्वांनी करावं अशी या ठिकाणी सुरुवातीला सगळ्यांना विनंती करतो. कारण आपण पाहिलं असेल की संपूर्ण या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आज बावीमध्ये आता समाधाननं सांगितलं की आता हुडकून कामं गावातली काढावं लागतील. एवढं जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून आज आपण बावी चकाचक सुंदर अशी बावी या ठिकाणी करू शकलो. कारण अत्यंत सुरुवातीपासून जिव्हाळ्याचं गाव आहे. कधीही बावीतील सर्व मंडळींनी प्रत्येक निवडणुकीमध्ये भरभरून आशीर्वाद दिले, सहकार्य केलं बांधवांनो. आणि या सर्व गोष्टी या ठिकाणी करत असताना आज आपल्या पाणी पुरवठ्याची योजना असेल, गावातल्या रस्त्याचे विषय असतील, सभागृहाचे विषय आहेत आपले, त्याचबरोबर सौंदर्याचा बावी सौंदर्य रस्ता असेल. आता येताना तुम्ही म्हणजे असेल भाऊ तुम्हाला ही रस्ता दिसला नाही का, काळजी करू नका, त्याला सुद्धा चांगला ती काळ्या मातीतला रस्ता आहे, सारखा खराब होत आहे ती सारखं ती मातीची तुमचे टिप्पर जाऊन ती आणि खाली काळी माती आहे ती आरतच बसतंय. त्याला आता असा नीट करतो की त्याला मुख्यमंत्री सडक योजनेतनं सगळा रस्ता उकरून 1 फूट 2 फुटाचा मुरुम घालून परत त्याला म्हणजे ते कधी खराब होणार नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आता नियोजन करू. त्याशिवाय मला त्याला कुठला पर्याय दिसत नाही. कारण आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहित असेल की आपला तुळजापूर रस्ता सुद्धा आज चालू झालेलं काम, त्याला सुद्धा 250 कोटी रुपये आपण टाकलेले आहेत. आणि एवढा तुकडा राहिला तो झाला की माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी या भागातला. आणि जी माझ्या काही शेतकरी बांधवांचे आणखीन प्रश्न या ठिकाणी आहेत की आता ऊसाचं क्षेत्र आहे या ठिकाणी, बावीगाव ते दडसंगे खटकळी रस्ता, बावीगाव ते आमराई पानमार्गे स्वामी समर्थ नगर रस्ता, त्याचबरोबर या ठिकाणी पोपले मळा ते शेत हे नदीपर्यंत रस्ता खडीकरण, माऊली मंदिरसाठी निधी या ठिकाणी मागितलेला आहे. त्याचबरोबर मुस्लिम समाज बांधवांचा सुद्धा वॉल कंपाऊंडचा विषय आहे. ही जीही कामं आहेत प्रलंबित, ही कामं निश्चितपणानं येणाऱ्या भविष्य काळामध्ये लवकरात लवकर ही कामं पूर्ण करण्याकरता मी कटिबद्ध आहे. त्याच्या बाबतीमध्ये आपण कुठलीही
काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही फक्त पाठपुरावा करा. कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही केलेला आमदार कधीच कमी पडलेला नाही, भविष्यात पण कमी पडणार नाही. कारण आज आपण या ठिकाणी पाहतो की सगळ्यात बांधवून आपली सर्वांची तळमळीची एकच इच्छा आहे की रस्ता आज एखादा दुसरा मागं पुढं होईल. परंतु तुम्ही सगळेजण जी वाट बघत बसलेले त्या ढाळे पिंपळगाव मध्ये उजनीचं पाणी कधी पडतंय, बरोबर आहे. हाच विषय सगळ्यात महत्वाचा नंबर 1 चा विषय आहे. आणि तो विषय 96 पासून योजना मंजूर झाली. दरवर्षी 5 कोटी 10 कोटीच्या वरती कधी पैसे पडले नाहीत. आज योगायोगानं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं सहकार्यातनं तुम्ही आमदार केलं आणि विरोधी पक्षात आपण असताना 2.5 वर्ष आपली सत्ता आली. पहिलं जर काम कुठलं केलं असेल ती बार्शी उपसा सिंचन योजनेला 700 कोटीची मंजुरी, 350 कोटीच्या निविदा काढल्यात. आणि जी तिसरा टप्पा आहे जे उर्वरित शिल्लक राहिलेलं पाईपलाईनने पाणी आपण देणार आहोत आणि त्यातलं शिल्लक राहिलेलं 0.63 TMC पाणी ते तावडीच्या तळ्यामध्ये आता बंडू आला इथं बचोटे तावडीच्या तळ्यामध्ये पण जामगाव मध्ये आहे का काम चालू नाही. ते सगळं 4 महिन्यामध्ये तावडीच्या तळ्यामध्ये पाणी पडतंय. आता पुढची जी मंजुरी आहे खामगावच्या टिंबीवरनं आपण ढाळे पिंपळगाव मध्ये पाणी घेतो. कारण बऱ्याच दुर्बिणी लावल्या, बरंच वाकडं तिकडं होऊन सांगितलं की ढाळे पिंपळगाव मध्ये पाणी आलं किती पूर आला आणि किती गेला कोणाला माहिती, मला पण कळत नाही. कारण या ठिकाणी निश्चितपणानं सगळे सर्वेक्षण सगळं आपण पूर्ण त्याचा डाटा तयार केलेला आहे आणि सगळा शासन दरबारी आपला पाठपुरावा चालू आहे. त्या दिवशी पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना हा विषय सांगितला, या अगोदरी फडणवीस साहेबांना विषय सांगितलेला आणि ती प्रक्रियेमध्ये आपली फाईल आहे. ही फाईल निश्चितपणानं पूर्ण होईल आणि आपल्या ढाळे पिंपळगावच्या धरणामध्ये पाणी पडणार आहे. त्यामुळं कमीत कमी या उजनीच्या 3 पाळ्या असतील किंवा जास्तीत जास्त 4 पाळ्या असणार आहेत. त्यामुळं कायमस्वरूपी हे ढाळे पिंपळगावचं धरण भरलेलं असणार आहे आणि तुम्हाला कधी उसमोडायची वेळ येणार नाही असं या ठिकाणी माझं मत आहे. फक्त 10 वर्षातनं एखाद्या वेळेस जर उजनी दुर्दैवानं कधी 10 वर्षातनं माझ्या अनुभवातनं एखाद्या वर्षी उजनीलाच पाणी नसतं. त्यामुळे जर धोका झाला तरच, नाहीतर आपल्या इकडं 10 वर्षातनं 4 वर्ष दुष्काळ असतो. आपल्याला कमीत कमी 3 वर्षाचा जादाचा बोनस या ठिकाणी मिळणार आहे. अशा रीतीनं आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आम्हाला साठवण तलाव असतील 37 साठवण तलाव आपण या ठिकाणी गेले आहेत. आपल्या सौंदर्याचं सुद्धा साठवण तलाव आता पूर्ण झालेलं आहे. त्याचं सुद्धा बहुतेक बावीतल्या शिवाराला काय पाणी या ठिकाणी निश्चितपणानं त्याचा सुद्धा फायदा या ठिकाणी होणार आहे. सौंदर्य 22 ह्या रस्त्याचा सुद्धा तुम्हाला काही शेतकऱ्यांना डायरेक्ट सोलापूर रोडला जाण्याकरता त्याचाही फायदा होणार आहे. आणि अशा रीतीनं सोलापूर रस्ता असेल, त्याचबरोबर उस्मानाबाद रस्ता आहे, लातूर रस्ता आहे, आता दिलेला तुळजापूरचा रस्ता, साठवण तलाव, उपसा सिंचन योजना, सगळे बंधारे आपण नागझरी भोगावतीर ते केलेले, त्याचबरोबर रामनदी, बेडकी, त्याचबरोबर चांदणी नदी, आता घोरवड्यावरती 8 आपण नवीन बंधारे आणलेली. सगळं जर बेरीज केली तर माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या 8 महिने ते 1 वर्षाच्या आत नव्यानं हे पहिलं पाणी सोडून, कारण हे पण धरण 2004 ते 9च्या कालखंडामध्ये पूर्ण झालेलं आहे. त्याच्या अगोदर नुसती टिंगल टावाळी कुठल्या शेतकऱ्याचे पैसे दिलेले नव्हते. त्यावेळेसच तुम्ही मला आमदार त्यावेळेस केलं आणि त्यावेळेस ती दार बंद झालं, त्या ठिकाणी पाणी साचलं. कारण महागावच्या कधीच शेतकऱ्यांनी त्या धरणापदी येऊन दिलं नव्हतं. सगळ्या बावीच्या रानाने पळत होती, दगडफेक झाली. परंतु त्या ठिकाणी पुढाकार घेतला. शहाजी पवार नावाचे भूसंपादन अधिकारी त्यांना या ठिकाणी पाठवलं आणि सगळे भूसंपादनाचे पैसे वाटून त्या ठिकाणी ते धरण पूर्ण करण्याचं काम केलं. त्यामुळे आज या ठिकाणी आपल्या गेलेल्या जमिनीचा जे काही नुकसान झालं होतं त्याचा कुठेतरी फायदा गावाला व्हावा, तो फायदा आज होताना या ठिकाणी दिसतो. आणि या दृष्टिकोनातून नव्यानं 50,000 एकर जमीन आपली येणाऱ्या कालखंडामध्ये या ठिकाणी बागायत होणार आहे. 1 वर्षानं 12माही बागायत होणार आहे ते सुद्धा, कारण उजनीचं पाणी आपल्या हक्काचं पाणी. आज या ठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये आपण काम करत असताना भविष्य काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 250हून साईट आपल्या तालुक्यामध्ये आहेत मित्रांनो. कारण पाणी या ठिकाणी आपल्या शेतीला मिळालं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून सगळ्याच गावातले शेतकरी त्याची वाट पाहत असतात. आज जवळपास 250हून अधिक साईट आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये आपलं 101 साठवण तलाव पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. निश्चितपणानं तेही या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सगळेजण पाहतोय की आता जवळपास रस्ते असतील, दळणवळणाची साधनं आहेत, पाण्याचा विषय, आता MIDCचं सुद्धा जाऊन आपण जर पाहिलं निश्चितपणानं तुमच्या लक्षात येईल की ताडसावण्याची गाताच्या वाडीची MIDC
त्या ठिकाणी सुद्धा सबस्टेशनची कामं पूर्ण केली. तेही काम नारायण राणे ज्यावेळेस उद्योग मंत्री होते त्या काळामध्ये ती जागा संपादित केली. त्यानंतर तिथं खडाही पडला नाही, परंतु रस्ते झाले, गटारी झाल्या, दिवाबत्ती झाली. आज सबस्टेशन आता या 5 वर्षामध्ये आपण पूर्ण केलेलं आहे. नगरपालिकेचं पाणी दिलेलं आहे. सगळे कारखाने उभारायला लागलेले आहेत. कमीत कमी 4 ते 5 हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. हे झाले शासकीय MIDCच्या माध्यमातून. खाजगीरित्या सुद्धा आज डाळ मिलचे उद्योग, ज्वारीचे उद्योग, कडब्याचे उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहतात बार्शीमध्ये. आज सोयाबीन सारखा प्लॅन्ट आज गांधींनी या ठिकाणी केलेला. आणखीन माझ्या माहितीप्रमाणे 3 प्लॅन्ट आपण नव्याने या ठिकाणी काही उद्योगपतीला उभा करण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न करतो. त्यामुळं या तालुक्यातल्या या तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार, आर्थिक स्रोत त्या ठिकाणी वाढणार आहे. आज या ठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये, उद्योग व्यवसायाच्या बाबतीमध्ये या काम करत असताना शिक्षणावरती आपण चांगलं काम करतोय. सगळ्या संस्थापकांना सहकार्य करतोय. वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर मंडळींना सहकार्य करण्याची भावना आहे. व्यापारामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी आपण ताकदीने उभारतोय. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सातत्यानं कुठलं जरी नुकसान झालं तरी धावून जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की पहिलं तुम्ही आठवा आपल्या 5 वर्षाच्या अगोदर सततचा पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, पीक विमा, फळबागांचं अनुदान या 5 वर्षामध्ये 470 कोटी रुपये आपण आणून तुमच्या खात्यावरती थेट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. ह्याच्या अगोदर पण काय लोकप्रतिनिधी होते, केलं का त्यांनी? तुम्ही ह्या 5 वर्षातलं पासबुक सगळेजण बघा. 5 वर्षामध्ये आलेली सरकारची मदत. आणि त्याच्या अगोदर मग आपण तालुक्यामध्ये राहत नव्हतो का? आपल्याकडे दुष्काळ पडला नाही का? आपल्याकडे अतिवृष्टी झाली नाही का? आपल्याकडे सततचा पाऊस नव्हता का? आपल्या बागा गेलेल्या नव्हत्या का? त्यावेळेस काय ह्यांना सुचलं नाही. आज त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सातत्यानं प्रयत्न केले आहेत. शासनाच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या योजना आपल्या समोर बांधवून आलेल्या आहेत. आज मुलींना आपल्या मोफत शिक्षण आहे. SCBCच्या माध्यमातून मराठा मुलांना शिक्षण मोफत झालेलं आहे. आज लाईट बिल आपलं सगळं माफ केलेलं आहे. नव्यानं लाईट बिल या ठिकाणी भरायचं नाही. अशा रीतीनं मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणलेली आहे. 1,500 रुपये आपल्या माता भगिनींच्या खात्यावर जमा होतात. 86,000 भगिनींना या ठिकाणी आपण तालुक्यामध्ये फॉर्म भरले, त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत. त्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारनं निर्णय घेतला की 1,500चे 21 करायचे आहेत. ज्येष्ठ नागरिकाचे सुद्धा 1,500चे 21 सरकार करते. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की ज्यावेळेस मुख्यमंत्री लाडली बहीण योजना पुढे आली त्यावेळेस आम्ही पाठपुरावा करत होतो. माननीय मुख्यमंत्र्यांना, फडणवीस साहेबाला, अजितदादाला भांडवत होतो. त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी आम्ही विषय काढला की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होते त्या नुकसानीची भरपाई म्हणून एक वेळेस कर्ज माफ करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण पाहतो की महायुतीचा जाहीरनामा जो आलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे कर्ज माफ झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आज प्रत्येक स्तरावर आज आपण या ठिकाणी काम करत असताना फक्त विरोधकाकडनं टिंगल-टवाळकी केली जाते. आज या ठिकाणी सांगितलं जातं की मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, ह्या ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत या योजना म्हणजे सगळे फसवेपणा आहे. सगळ्या डिसेंबर जानेवारीमध्ये बंद पडणार आहेत. बरोबर असंच म्हणतात ना? मग ह्यांनी यांच्या जाहीरनाम्यात कशाला सांगितलं 3 लाखाचं कर्ज माफ करतो? ह्यांनी कशाला 3,000 रुपये देतो म्हणतात? ह्यांचं काय केंद्रातलं सरकार, हे काय पाकिस्तानचं सरकारची ह्यांना मदत येणार आहे का? आज या ठिकाणी हे टीका करतात, सरकारचं दिवाळ निघलं म्हणतात, सरकारची बदनामी करतात, देशाची बदनामी करतात, राज्याची बदनामी करतात बांधून. परंतु आज आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे. कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निश्चितपणानं बारक्या गोष्टीतला विचार जरी आपण केला तर आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगामध्ये 5व्या नंबरला आहे. आज कुठलंही काम बघू द्या, एवढी बार्शीमध्ये उपसा सिंचन, रस्ते, MIDC सगळी कामं, आज कोर्टाची बिल्डिंग 90 कोटीची आहे. उपजिल्हा रुग्णालयात 100 कोटीचं हॉस्पिटलचं बांधकाम चालू झालेलं आहे. आज शहीद स्मारक केलेलं आहे, आपण शिवसृष्टी केलेली आहे. एवढी मोठी कामं. बार्शी नगरपालिकेला 296 कोटीची योजना आहे, 50% पूर्ण झाले काम. वैरागला 38 कोटीची दिली. सगळ्या गावागावामध्ये 107 गावाला 150 कोटी रुपयाच्या योजना या ठिकाणी दिलेल्या. आणि या ठिकाणी या योजना देत असताना आज सर्व कामं जर पाहिली तर कोणाची काय अडवणूक त्या ठिकाणी झालेली नाही. आणि मग एवढं पैसे जर नसलं तर एवढी कामं कोण काढू शकतंय? सरकारला काय येड लागलं का एवढी कामं काढायला? आणि एवढी 4-4 हजार कोटीचा निधी आज आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण आणू शकतो. आणि हे विरोधक टीका करतात की
या ठिकाणी सरकारचं दिवाळ निघालं, सरकारचं पैसे नाही. तुमच्याच बुद्धीचं दिवाळ अगोदर निघालेलं तर तुम्हीच कामं करू शकला नाही, तुम्हाला काय करून दाखवता आलं नाही आणि आम्ही आज कामं करून दाखवतो तर तुम्ही अशा पद्धतीची या ठिकाणी टीका टिप्पणी करतात. परंतु तुम्ही जर माहिती घेतली तर आज आपला देश अत्यंत प्रगतीपथावर. साधी 2-3 उदाहरणं मी तुम्हाला देतो, तुमच्या सुद्धा काही गोष्टी लक्षात येतील. पहिला आपण अमेरिका, रशिया, फ्रान्स, इस्रायल या देशावरती शस्त्र घेण्याकरता अवलंबून असायचे. सगळी विमानं, सगळ्या पाणबुड्या, सगळ्या मशीन गन, रणगाडे, दारुगोळा हे सगळं बाहेरनं आपण खरेदी करायचो. आपल्या देशामध्ये त्याची निर्मिती होत नव्हती मित्रांनो. परंतु आज आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून आज एवढ्या मोठमोठ्या फॅक्टऱ्या संरक्षण खात्याच्या माध्यमातून सरकारनं तयार केल्या. जवळपास दरवर्षी हजारो कोटीचं, लाखो कोटीचं शस्त्र आपण निर्यात करायला लागलो. त्यातून उत्पन्न वाढलं. कोरोनामध्ये काही कंपन्या चायनामध्ये बंद झाल्या, त्या कंपन्या आपल्या देशामध्ये आल्या. साधं उदाहरण युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे. त्या ठिकाणी सुद्धा रशियाचे आपले चांगले संबंध आणि अमेरिकेने त्यांच्यावरती निर्बंध लावले. निर्बंध लावल्यानंतर त्यांचा गॅस आणि तेल कुणी घेत नव्हतं, त्याच्यावरती बंदी होती. आणि त्या ठिकाणी भारत देशानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी धाडस केलं आणि त्या ठिकाणी अर्ध्या किमतीमध्ये तेल घेतलं. उदाहरणार्थ रुपयाचं तेल घेतलं, इथं फिल्टर केलं कच्चं तेल आणि बाहेरच्या देशामध्ये दुप्पट किमतीने विकलं. आज अशा पद्धतीनं इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये, आयात निर्यातीमध्ये आपला देश प्रगतीपथावरती. त्यातनं चांगल्या पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी उत्पन्न देशाचं वाढलेलं आहे. त्यामुळे आज या ठिकाणी बॉर्डर पर्यंत, लडाखची बॉर्डर असेल, चायना बॉर्डर आहे, त्याचबरोबर काश्मीरला आहे, सगळ्या बॉर्डर पर्यंत आज आपला विकास गेलेला आहे. आज मेट्रो रेल्वे होतात, आज विमानतळ नवीन झालेले आहेत, सगळे रेल्वे स्टेशन नवीन झालेले आहेत, नॅशनल हायवे होतात. 35,000 कोटी राज्यामध्ये उपसा सिंचन योजना करतात सरकारने दिले आहेत. आणि अशा रीतीनं सगळ्या स्तरावरती या ठिकाणी काम होत असताना आपण या ठिकाणी बार्शीमध्ये सुद्धा पाठीमागे राहिलेलं नाही. अत्यंत नियोजनबद्ध असं बांधवाने या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना केवळ फक्त विरोधाला विरोध आणि 5 वर्षात यांना कधीतरी जाग येते. 5 वर्ष यांचे गेट बंद, साहेब बाहेर गेले, साहेब भेटणार नाहीत. परंतु आज कुणी जरी काम सांगायला आलं, कसलं जरी काम असलं तरी त्याला तोंड देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून या ठिकाणी झाला. आणि आज आपल्यावरती वेगळ्या पद्धतीची टीका टिप्पणी केली जाते. आज या ठिकाणी DCC बँकेच्या बाबतीमध्ये असेल, साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये असेल, तुम्ही या ठिकाणी मित्रांनो सांगा, आज संतनाथ कारखान्याच्या बाबतीमध्ये काय घटना घडली. त्या दिवशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना पण विनंती केली, त्याच्या अगोदरही आमच्या बैठका MIDC बरोबर झालेल्या आहेत. त्या संतनाथ कारखान्याची आपण 243 एकर जमीन आहे, ती जमीन 180 एकर MIDC ला देतोय. त्याच्यातनं 100 कोटी रुपयाचं कारखान्याला उत्पन्न होणार आहे. काय शेअर जमा करून आपण पुन्हा एकदा तो कारखाना चालू करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो. कारण या ठिकाणी आपला, तुमच्या पण गावातला ऊस आहे. भविष्यात 50,000 एकर आता बागायत 1 वर्षानं होणार नव्यानं. त्याच्यानंतर आणखीन साठवण तलावाच्या माध्यमातून बागायत मोठ्या प्रमाणामध्ये पुढे होणार आहे. आणि एवढं जर बागायत क्षेत्र होणार असेल तर आपल्याला हक्काचा एक कारखाना सुद्धा या बार्शीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी MIDC होईल, कारखानाही होईल. वैराग तालुक्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या दिवशी विषय झालेला आहे. आणि अशा सर्व स्तरातून आपण काम करत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला माहित आहे, आज यांनी संतनाथ बनपालला कामगारांच्या पगारी दिले नाही. आज या ठिकाणी आर्यन कारखाना काढला, 320 कोटी रुपयाला बँक बुडवली, त्याचा NCLT मध्ये दावा दाखल केलेला आहे. त्या दिवशीच गेल्या 6 दिवसापूर्वी सरकारचे एक कोर्ट नेमलेलं असतंय, त्यांनी चौकशी केली, सगळ्या सुनावण्या झाल्या. त्याच्यामध्ये सगळ्या 35 लोकांना जबाबदार धरलं की 13 वर्षापासून मी लढाई लढत होतो. तुम्हालाही माहित आहे की मी सांगितलं होतं की बँकेमध्ये फार मोठा अपार झालेला आहे. आणि हा अपार होत असताना 3600 कोटीची बँक 2600 कोटी रुपयांनी वाटून घेतली. त्या काळामध्ये फक्त 500 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले होते. आणि ते पण कर्ज शेतकऱ्यांचं थकलं की त्याच्या दारात हलक्या वाजवायचे. आणि ह्यांच्याकडे 50-50 कोटीचं कर्ज असून काही नव्हतं. ह्यांना क्लीन चिट, ह्यांचा सत्कार, हार पुरे, सगळी मौज मस्ती यांची चालायची बांधवानो. परंतु आज जी जर बँकेची परिस्थिती पाहिली तर आज या ठिकाणी 5,000 कोटीची आपल्या बँकेमध्ये झाल्यात. कारण प्रशासक आहे त्या ठिकाणी. 7 वर्ष झालं कुणालाही वशिला लागावं लागत नाही, डायरेक्ट त्या ठिकाणी कर्ज देण्याचं काम बँकेच्या माध्यमातून चालू आहे. आज कधीच 500 कोटी रुपयाच्या वरती कर्ज बँकेनं वाटलं नव्हतं. तुम्ही माहिती घ्या, 2,000 कोटीचं कर्ज त्या ठिकाणी बँकेनं वाटलं.
ही परिस्थिती आज या ठिकाणी आपल्या या आमदार असल्यामुळे या धाकामुळे आज परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली, बदललेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी सुख मिळतं. आणि यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आणि दहशतवाद आहे. काय दहशत केली काय बाबा, 22 सगळ्यांना माहिती काय दहशत केली. कोणाला मी शिवी तर दिली का? कोणाला आईला तर म्हणलो का कधी? एक शिवी दिली नाही कोणाला, कोणाला वाकडं बोलत नाही, काय नाही. आणि ह्यांना जी काळजी झालेली आहे ती त्यांना पिवळं दिसतंय. स्वतः केलेला दहशतवाद तुम्हाला पण सगळ्याला माहित आहे की 4-4 वेळेस माझ्या अंगावरती आले. एवढी माझी 500 घरात असताना एवढी नाटकं माझ्या बाबतीमध्ये केली. एवढं दर आठवड्याला 307 सारखे गुन्हे दाखल व्हायचे बार्शीमध्ये. आज पोलीस स्टेशनला NC सुद्धा जात नाही. निवांत पोलीस स्टेशन बसलेले आहेत अधिकारी. साधी NC जात नाही. कुठल्या गावागावामध्ये भांडणं आहेत का? आता आहेत का भांडणं? सांगा बरं तुम्ही. कसला दहशतवाद? मग मोकळा श्वास घ्यायचा आहे. मग काय गोबर गॅस घेत होता का इतके दिवशी? जाती लक्ष्मी स्वापन उद्यान केलं, तिथे जाऊन मोकळा श्वास घे. आणि काय बोलण्याची पद्धत काय, त्यांना सुद्धा मी कधी वाकडं बोलत नाही किंवा इकिरीवर बोलत नाही. आज या ठिकाणी काय करायचं म्हणलं तर सगळं आपल्या हातामध्ये होतं. जे तुम्ही तुमच्या हातामध्ये असताना एवढा अन्याय अत्याचार केला, एवढ्या गुंडगिरी केली बार्शीमध्ये. आणि आज एवढी बार्शी शांत असताना वेगळ्या पद्धतीची टीका या ठिकाणी आमच्यावरती केली जाते. आज सगळ्याला मी सांगू इच्छितो मित्रांनो, आज आमच्यावरती पण टीका केली जाते. ह्यांचाच उद्योग आणि ह्यांचा धंदा. पण धंदा व्यवसाय करत असताना कुणाच्या 10 रुपयाला कधी हात लागला? काय काय म्हणले वाटतं की काय कॉन्ट्रॅक्ट पण हेच. मी तर कधी काम घेतलं नाही बाबा. माझ्या दोन्ही पोरांना पण काम घेतलं नाही. आता नाना कुठं तर थोडीफार त्याची मशनरी वाहन आहे ती म्हणून 2-5 कोटीचं काम करत असेल. मी तर त्या भानगडीतच बोललो नाही. माझ्या मुलाने आता कॉन्ट्रॅक्ट घेतलं म्हणतात. कुणाला कॉन्ट्रॅक्ट घेत आहे? कुठलं कॉन्ट्रॅक्ट मी तर कधी घेतलंच नाही, मला कळत पण नाही. मी फक्त काम करणारी माणसं वेगळी. जर तुझ्या गावात काही येऊन कामं घेतली का बाबा? आता रणजित काय कॉन्ट्रॅक्टर आहे का? माझा प्लॉटिंगचा वयाच्या 21 वर्षापासून व्यवसाय. आता रणजित BSc ऍग्री झाला म्हणून त्याला बांधवानं डाळ मिल टाकून दिली. आता रणजितला डाळ मिल टाकून देणं गुन्हा आहे का? कुठला आई वडील आपल्या लेकराला व्यवसाय करून देत नाही? सांगा बरं तुम्ही. आज या ठिकाणी मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, समाज बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्रात जरी तुम्ही हुडकलं तरी मराठा समाजातली पहिली डाळ मिल टाकणार रणजित राऊत आहे. तेव्हा सांगतो, एक सुद्धा मराठ्याचं पोरं त्या डाळ मिली नाही. का रे बाबा तुमच्या पोटात दुखतंय का? आमच्या पोरांनी काय डान्स बार टाकायचा का? काय करायचं काय नेमकं? आज तुमच्यासारखी काय गांजावाडाला पोरं पाठवायची का? आज आमची लेकरं हॉटेलमध्ये नाश्ता सुद्धा करत नाहीत कधी. आज पहाटे 5:30ला उठतात. तुमची लेकरं कधी उठतात कधी झोपतात हे तपासा पाहिजे. तुमच्या लेकरांना किती पॉइंट लागतो रोज ते बघा. आमची लेकरं भगवंताच्या देवळात असतात. तुमची लेकरं कुठल्या देवळात असतात संध्याकाळी जाऊन बघा. तुमचे संस्कार काय, आमचे संस्कार काय. आता कुठल्या भानगडीमध्ये पण पडत नाही. एवढी कामं दिली. कुणी पण पट्ट्याने म्हणावं की राजबरोबर कुठं मटणं खायला आला आणि कुठं दारू प्यायला आला. अरे का बाबा आम्ही कोणाच्या सटीला सुद्धा मी जेवायला नाही, बंदच करून टाकलं, मी खातच नाही. तसल्या भानगडीत पण नाही. आणि तुम्हाला काय लागतंय? कमिशन लागतंय का? मी काय कुणाचं कमिशन घेतलं का? आयुष्यात कुणाकडनं बाबा काय मला दिलं घेतलं का? कुणी कामं करणार नाही? सांगा तरी. माझ्या व्यवसायातनं मी उद्योगधंदा करतो. बँकेचा 1 रुपया कधी थकीत नाही. अख्ख्या तालुक्यात कोणी पण म्हणावं की राजभाऊ राऊतांनी किंवा त्याच्या कुटुंबाने 50,000 लाख रुपये 10,000 रुपये बुडवले. 0 मिनिटात राजकारण सोडतो. परंतु तुम्हाला लाज वाटते का? तुम्ही 18,000 शेतकऱ्यांचे 10,000 रुपये बुडवले. कुठल्या तोंडानं तुम्ही फिरता तालुक्यामध्ये? 30-30 कोटी रुपये शेतकऱ्यांचे बुडवले. लेकरा बाळाची लग्न मोडली. पोरांचं शिक्षण झालं नाही. इतक्या खालच्या लेवलला जाऊन तुम्ही 300-320 कोटीला बँक बुडवली. आणि सगळं मार्केट कमिटीमध्ये चोऱ्या केल्या. त्या ठिकाणी 420 सारखे गुन्हे तुमच्यावरती दाखल झाले. आज बँकेचा सुद्धा 420चा गुन्हा दाखल होणार आहे. पुण्याच्या जमिनीमध्ये अप्रत्यपर केली म्हणून तिथे एक 420चा गुन्हा दाखल होणार आहे. 3 गुन्हे तुम्हाला सांगतो यांच्यावरती 420 व्हायला लागले. काय का आमच्यावरती तसा 420चा गुन्हा बिना काय दाखल? कागदपत्रे ते प्रतिज्ञापत्रात आहे बघा. सगळी जण त्यांनी ऍफिडेव्हिट दिलं त्याच्यात गुन्हा आहे. आज ह्यांचा बगल बच्चा ही नागोबा नरसोबा होता का? फुस PA होता. PA फक्त काय तर 2 टाइमच्या जेवणावरती रावसाहेब मनगिरेचे इथं काम करत होतं त्याचं कुटुंब. बरोबर आहे. 250 कोटीची प्रॉपर्टी मिळवली त्यांनी मित्रांनो. त्याचा PA जर 250 कोटी रुपये मिळवत असेल तर ह्या बॉक्सने किती मिळवलेले असते? आणि आणखीन परत भीक मागतोय वरंड. आगळगावला म्हणते मला वर्गणी द्या निवडणुकीला. लाज वाटते का?
वर्गणी वागतंय त्याच्या ऍडव्हर्टाइज मध्ये बघा त्याची पुण्याची किती इस्टेट हल्लेली आणि त्याच्यावरती सुद्धा एवढी मोठी प्रॉपर्टी आणली कुठनं 120 पट प्रॉपर्टी तुझी जास्त झाली म्हणून आजच या ठिकाणी बार्शी पोलीस स्टेशन मध्ये अँटी करप्शन गुन्हा दाखल केला तुम्हाला सांगतो त्या फुसवर ह्यांच्यावरती गुन्हे दाखल का व्हायला लागले 420 गुन्हे ह्यांच्यावरती दाखल अँटी करप्शनचे ह्यांच्यावरती दाखल जागेत अफरातफर केली म्हणून दाखल बँकेत दाखल आम्ही काय केलं का चुकीचं तुम्ही हायकोर्टापर्यंत गेले आमच्या तक्रारी करत आंधळकर साहेब सांगताय बघा त्या आंधळकर साहेबाला वादी केलंय आणि वकील ह्यांची आणि आंधळकर साहेब आहेत त्या आता आंधळकर साहेबाला पुढे केलं मग मी पण थोड्या तक्रारी दिल्या त्यांना अडचण आली म्हणले माया काय मला काय तारा देऊ नका तू माझं तुमचं मिटलं म्हणले मी अख्या तालुक्याला सांगतो मला कुणी करायला लावलं होतं ही परिस्थिती बार्शीतली तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्यातला कुणी एखादा थोडा पुढे चालला की त्याचा कार्यक्रम करायचा सगळ्या ह्याच्यात चिरडायचं सगळ्या ह्याच्यात अडचणीत आणायचं दहशतीतनं संपला दहशतीतनं पैशातनं संपला पैशातनं कुठल्या पण माध्यमातून बदनामी करायची त्याच्यामुळं मला ह्याची चाल माहिती होती म्हणून मी अत्यंत कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मित्र महाराजांचं पुस्तक 12 पुस्तक वाचलेत महाराजांची आणि जे महाराजांनी जीवनामध्ये स्वतःला कशा पद्धतीनं नाराज वागत होते या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण केलेला मी मावळा आहे त्यामुळे आपण जर राजकारणामध्ये सुरक्षित राहायचं म्हणलं तर आपण कुठलीही एक चूक करता कामा नये कारण माझी एक चूक 1 लाख कुटुंबाला भावणार आहे त्यामुळे मी कुठल्याही माझा एक पाऊल सुद्धा चुकीचा पडून देत नाही इतकं सुरक्षित राहतो कुठेही तुम्ही दाखवा मला एक चूक करत नाही कुठल्याही भानगडीत कधी मी कसल्या पडत नाही कुठल्या चोरी लांडी लबाडीत असल्या लपड्यात कुठल्या पडत कारण मला माहित आहे नाही करून माझ्या नावानं डंका फुकत्यात माझ्याकडनं जर एक चूक झाली तर कसला तांडव नृत्य करतात ही काय शंकरानं सुद्धा कमी केला होता असला चित्र करतात त्यामुळं माझं मी सावध असतो अत्यंत हुशारीने राहतो कधी सुद्धा कुठं अडचणीत येईल किंवा मला अडचणीत कोण असेल त्याच्या बाबतीमध्ये एकदम सुरक्षित राहिलेलं आहे कारण मला काळजी आहे की माझ्या बाबतीमध्ये जर काय घटना घडली आणि मी जर बदनाम झालो कुठं बाजूला राजकारणातनं फेकलो गेलो मित्रांनो तर ही परत बार्शीला चिरडायला ही तयारच आहे तुम्हाला परत बार्शीमध्ये दहशतवाद आणणार परत यांची गुंडगिरी सुरू होणार परत नाटकं चालूच होणार त्यांची त्यामुळे आपण सगळ्यांनी सावध राहणं आणि आपण काळजीनं या ठिकाणी राहणं गरजेचं मी समजू शकतो आपला या ठिकाणी सगळ्यात मोठा भाऊ म्हणून आपला समाज आहे या ठिकाणी आपल्यामध्ये नाकाला राग लगेचच येतो 2 मिनिटात कुणाचं काय झालं की मी बघतोच 2 एकर घाली तर पण तुझा कार्यक्रमच करतो हे आपल्यात मानसिकता आहे ग्रामपंचायतचं वाकडं असेल सोसायटीचं वाकडं असेल पंचायत समितीचं असेल जिल्हा परिषदचं असेल या सगळ्या गोष्टीपासून लांब राहावं हे गावातलं भांडण गावात ठेवा कारण तुम्हाला मी जबाबदारीने या ठिकाणी बोलतो मी काय चुकीचं बोलत नाही आज 2004 ते 9 तुम्ही मला आमदार केलं 9ला माझा पराभव झाला कशामुळे झाला माझी टिंगल केली त्याला लाईट बिल भरायला पैसे नाहीत काय नाही दूध संघ काढला जास्त कर्ज झालेलं होतं मित्रांनो म्हणून मी भेलो माझ्याकडनं जर कुठं 4 पैसे कमी जास्त खर्च झाला तर आपल्याला कुठंतरी फार मोठा धोका होईल काळजी घेतली कुटुंबाची पण माझी पण आणि त्या ठिकाणी टिंगल टावाळी केली आपण 14 साली पराभव झाला त्यावेळेस मार्केट कमिटीवरती फार मोठं कर्ज केलं होतं 13 कोटी व्याज भरावं लागलं दूध संघात 10 कोटीचं नुकसान आलं पण बँकेचं 1 टाइम सेटलमेंट केलं नाही सगळे पैसे बँकेचे भरले विकावं लागलं दूध संघ पण 1 रुपया कधी कुणाची लबाडी त्या ठिकाणी केली नाही कुठल्याही शेतकऱ्याचं नाही काय नाही बाजार समिती केली आता कांद्याचा बाजार एवढा चालतोय कुणाच्या रुपयाचे भानगड त्या ठिकाणी नसते आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करता 2 निवडणुका आपल्या त्या ठिकाणी गेल्या 10 वर्ष आपण आमदार नव्हतो तर 10 वर्ष आपल्या तालुक्याची प्रगती थांबली आता सुद्धा मी तुम्हाला विनंती करतो काय काय गावामध्ये आणखीन कुचकुच असतंय ह्याचं बघतो त्याचं बघतो काय बघायचं ती इतर वेळेस बघा परंतु ह्या निवडणुकीमध्ये खरंच मी सांगतो की मला कुठं आमदार होऊन मिरवायचं नाही मला कुठं आईश करायची नाही आराम करायचा नाही काही नाही किंवा कुठली फुशारकी मारायची नाही मी तुम्ही सगळेजण पाहताय की सकाळी 6ला बाहेर पडल्यापासून 6:15ला पहिला फोन असतो भाऊ नळाला पाणी आलं नाही भाऊ कचऱ्याची गाडी आली नाही इथनं काम करतोय मी या ठिकाणी दहशतवाद संपवण्याकरता बार्शीच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आलो
परंतु तुम्ही आमदार केल्यानंतर माझ्यावरती जबाबदारी पडली की आपल्याला काहीतरी विकास करायला पाहिजे, आपल्या शेतकऱ्यांच्या शेतासाठी पाण्याचा विषय मिटवावा लागेल, तरुणांकरता रोजगार निर्माण करावा लागेल. ह्या ज्या काही गोष्टी 4 लोकांनी मला मार्गदर्शन केलं, त्यामुळे या विकासाच्या बाबतीमध्ये मी अत्यंत गांभीर्यानं काम करतो. तुम्हीच बघितलं मी कुठं गेलो, कुठं काय फिरायला इकडं तिकडं, कुठं फॉरेनला. माझं तर पासपोर्ट पण नाही, कुणाच्या हस्ते माझं कुठल्या परदेशात पण गेलो नाही. लय झालं तिरुपतीला वर्षातनं लेकर बाळक जातो, आम्ही नवरा बायको जातो 2-3 दिवस. ह्याच्या व्यतिरिक्त मला की आपला तुळजापूर, येडाई, सोनारी ह्याच्या एवढ्या देव देव करत असतो आणि सगळं काम एक काम करतो, एक दिवस पण सुट्टी घेत नाही. आणि इकडे जर बघायला गेलं, ही रुसतंय ती रुसतंय, ही रुसतंय, ह्यानी बोलला नाही, ह्यानी राम राम केला आणि ते म्हणतात की ह्यानी नाव घेतलं पाठीवर हात फिरला. आणि काय केलं तुमचं, काय केलं सांगा ना. ते टिंगल टावाळी नुसती बकरी खात फिरते, कधी येतंय, कधी जेवतंय, कधी झोपतंय, कधी उठतंय, कधी कुणाचा फोन लावतंय. परंतु तुम्ही तयार केलेला आमदार बघा, कधी उठतंय कधी काम कर. देवळात जाणारा आमदार आहे, ही कुठे जाते ती नीट बघा, तुम्हीच फरक बघा तुम्ही दोघात. पण आपल्यातली भांडणं काय मिटायला गावागावातली तयार नाही. कोण जर कुणावर रुसलेला त्याचा फायदा आतापर्यंत घेण्याचा प्रयत्न केलाय. आता कळलं त्या दिवच्या सभेमध्ये पांड्या चौकातल्या त्या काशीतनं नंदू काशीतनं भाषण केलं, ऐकलं का सगळ्यांनी? व्हिडिओ फिरला ना. मराठा आरक्षणामध्ये स्वप्नाली नामी त्या काट्याने कशी खेळली होती, ऐकलं तुम्ही तोंडाने? भगवंत आहे बार्शीतला, तुम्हाला सांगतो, भगवंत पोटातलं सगळं पोटात आणत असतं. स्वतः कबुली दिली त्यांनी, कशा पद्धतीनं चाल खेळली आणि कशा पद्धतीने यांची नाटकं चालवत होती, कशा पद्धतीनं समाजाला भडकवण्याचं काम या ठिकाणी हे लोक करत होते. आणि ह्यांना एवढंच पाहिजे की तुम्हाला मी माझं कौतुक सांगत नाही, पण टिकणारा मीच या ठिकाणी निघलो. मित्रांनो, हल्ले झाले, काय जमिनी घालावं लागल्या, काय वाटेल ते करावं लागलं, रात्रंदिवस कष्ट करावं लागलं, परंतु कधी डगमगलो नाही. आणि त्यामुळे ह्यांना नाकाला लय झोमते, दुनियाची बोटं मोडत बसते ती रोज माया नावानं. आणि तुम्ही या ठिकाणी अजिबात कुणामध्ये आपल्या मध्ये मतभेद करू नका, कारण या ठिकाणी मी तुम्हाला जबाबदारी सांगतो. आणि तुम्ही वळका, या ढाळे पिंपळगावमध्ये पाणी ते आणणार काय मी आणणार आहे, तुम्ही सांगा कोणी आणणार आहे? मग तुम्ही विचार करायला पाहिजे. भगवतीचा संतानाची चालू होणार आहे, ती कोण चालू करणार? ही चालू करणार आहे का आपण करणार आहे? MIDC आपल्याला उपळायला वैरायला करायची, कोण करू शकतंय? आज गांधी 20 वर्ष झालं त्यांच्या बरोबर होता, 5च वर्ष आपल्या संगतीत आला तर त्याला 500 टनाचा प्लॅन त्या ठिकाणी टाकला. असे आणखी 3 उद्योगपती आहेत, त्यांना जर आधार दिला तर ती माणसं पुढे येतात. त्यांची जर नरडी दाबली, त्यांना जर 3-3% पैसे घे म्हणलं तर ती काय पुढे येणार आहेत का? त्यामुळं कोण नेमकं उद्योग उभा करणार आणि कोण पाणी आणणार आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्या शेतकरी बांधवांनी विचार करा. नाहीतर वेळ जर गेली परत मूर्ख काय खरं नाही आपण. त्यामुळं सगळ्यांनी एक व्हा, कुणी कुठला. आणि तुम्हाला कोण लागतंय माझ्याकडे यायला जायला? काय जणाला काय जण म्हणते की भाऊ अरे मी कुणाचं काम करत नाही, मला इतकी मोठी कामं केली, कधी केली का यांनी त्यांच्या आयुष्यात? कुणी पण या, काम सांगा. कधी जर कंटाळा केला किंवा कधी तुमचा अवमान करून जर तुम्ही माघारी आला तर मला काय करायचं ते का. परंतु तुम्ही पण स्वाभिमानानं राहा, मला पण स्वाभिमानानं राहू द्या. आणि अत्यंत काळजीपूर्वक या निवडणुकीकडे पहा, कारण या ठिकाणी तुम्हाला पण माहित आहे की ज्यावेळेस मी कुठनं उभारणार होतो तुम्हाला माहित आहे. तुमची सगळ्यांची इच्छा होती की राजीभाऊनी धनुष्यबाण चिन्ह घ्यावं, बरोबर आहे? आता सगळं लाड मुख्यमंत्र्यांनी, फडणवीसांनी, अजितदादांनी पुरवलं. आता कुठली तक्रार राहिली नाही माझ्याबद्दल असं तसं. आता ही सगळी जबाबदारी माझ्यापेक्षा तुमची आहे आणि तुम्ही सगळ्यांनी स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करा आणि माझ्यापेक्षा तालुक्याच्या विकासाला मत द्या. राजेंद्र राऊत नाव गौण आहे, एक नाममात्र माणूस आहे राजेंद्र राऊत, एक तुमच्या सरकारच्या तुमच्या मध्यस्थी. बाकी माझा काही संबंध नाही, कारण ती वरचं सरकारचं तुमच्यापर्यंत आणून पोहोचवायचं काम माझं आहे, माझा काही जास्त रोल नाही. त्यामुळे या ठिकाणी ही जबाबदारी तुमची आहे तालुक्याचा विकास करण्याची. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक या निवडणुकीकडे पहा. आज धनुष्यबाण चिन्ह आपलंय, 3 नंबरला बटन आहे. सगळ्यांनी 8 दिवस फक्त तालुक्या करता द्या, माया करता सुद्धा नका देऊ. 8 दिवस द्या तुम्ही. बाकी तुमची लेकरं, तुमचे सगळे प्रपंच सुखा समाधानाचे घास, तुमच्या लेकराच्या तोंडात सोन्याचा घास जर नाही आला तर मग राजा राऊताचं नाव बदलून ठेवा, एवढं मी तुम्हाला शब्द देतो. पण ही निवडणूक गांभीर्यानं घ्या, कुठल्या तर भयकाव्यामध्ये जाऊ नका, कारण मध्यंतरी लोकसभेला फार फार मोठाही झालेला आहे. तुमच्या काय इतकं डोक्यात राग होता की मी कधीच बघितलं नाही असा माझ्या विरोधामध्ये 54,000चा लीड गेलेला.
असं काय करू नका. एक राग आपला किती तालुक्याला पाठीमागं नेऊन सोडन हे तुम्हाला पण कळायचं नाही, मला पण कळायचं. फाटलेलं ते ठिगळ इतकं पडन मोठं की टाक घेता घेता आपल्या नाकी नवीन, परत दारात आतल्या, परत नाटकं, परत मारामाऱ्या, परत गुंडगिरी, परत पोलीस स्टेशन, ह्याला गुत्तेव त्याला गुत्तेव, असले धंदे चालू होणार आहेत. त्यामुळे मी अगोदरच सतर्क करतोय सगळ्यांनी काळजी घ्या बांधवानो. आणि 8 दिवस फक्त पेरण्या बिरण्याचं टायमिंग ठीक आहे, सकाळ संध्याकाळ प्रत्येक जण उमेदवार असल्यासारखं काम करा, अशी या ठिकाणी माझ्या घरच्याच गावामध्ये मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो. आणि पुढं पानगावला सभा असल्यामुळं माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.